आज आपण बनवणार आहोत चिवचिव ह्या फळाची भाजी। ही भाजी रानभाजी आहे, ही डोंगर भागातच मिळते अशी भाजी। आज आपण ती बनवणार आहोत। आधी त्याची साल काढून घ्यायची आणि आज बटाटा जसा आपण कट करतो तसं कट करून घ्यायचे। कढईत तेल टाकायचे, त्यात जिरे, थोडीशी मोहरी घालायची फोडणीला। आपण कच्चा मसाला करून घेतलेला आहे, त्यात आपण कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्यात आपण त्यात घालायचे, थोडीशी हळद घालणार आहे, मिरची पावडर आणि थोडा घरचा मसाला, काळा मसाला थोडासा घालायचा आहे आणि ते वाटण छान परतून घ्यायचं आहे। ही भाजी चवीला खूप छान लागते। ही आपल्याकडे शहरात अशी मिळतच नाही, ही तर डोंगर भागातच अशी भाजी मिळते। वाटण आपण छान परतून घ्यायचे, तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचे। थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचे। मीठ घातलेलं आपण आता एकदा छान वाटण परतून घ्यायचं। अजून तेल सुटलेलं नाही आपल्या वाटणाला। हे बघा, छान असं वाटण परतलेलं, छान असं तेल पण सुटलेलं। आता हे कट केलेली भाजी आपण त्यात घालणार आहोत। ते दिसायला आपल्याला पेरूसारखंच दिसतं, नंतर त्याला छोटे छोटे वरती काटे असतात, त्यामुळे त्याची साल काढूनच आपण मग चिरून घ्यायचं। आता मस्त एकदा परतून घेऊया। भाजी टाकलेली आहे, 2 मिनिटं वाफ देऊया। वाफ दिली की आपण त्यात आता गरम पाणी घालायचं आहे। पाणी गरम घातलं की छान अशी तर्री येते का भाजीला। ही आता आपली भाजी झाली, झाकण ठेवायचं। छान अशी भाजी उकळली की ही आपली तयार झालेली झणझणीत